बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। आता आपण पुढच्या बातम्यांकडे वळूयात। एक महत्त्वाची बातमी येते आहे बुलेटिनमध्ये। ही बातमी आहे चौंडी इथून। चौंडी मंत्रिमंडळ बैठकीसंदर्भातली जाहिरात चुकीची असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने दिली आहे। चौंडी इथल्या प्रस्तावित मंत्रिमंडळ बैठकीकरता 150 कोटी रुपयांच्या निविदा मागवण्यात आल्यासंदर्भात जाहिरात प्रकाशित करण्यात आली होती, पण ती चुकीची होती। कॉमा आणि टिंब यात संबंधित वर्तमानपत्रानं अनावधानानं गल्लत केली असा प्रकार झालाय असं सार्वजनिक बांधकाम विभागानं म्हटलंय। 21 एप्रिलला सार्वजनिक बांधकाम विभाग अहिल्यानगरनं एक जाहिरात प्रकाशित केली। या जाहिरातीची रिलीज ऑर्डर देताना ती 1.5 कोटींची असल्याचं त्यात स्पष्टपणे नमूद आहे। ती जाहिरात पुढे वर्तमानपत्रात प्रकाशित झाली। एका वर्तमानपत्रात ती योग्यपणे प्रकाशित करण्यात आली, पण एका वर्तमानपत्रात ती शेवटच्या 2 शून्यांपूर्वी असलेलं टिंब काढून टाकण्यात आल्यानं ती 150 कोटींची दिसते। सार्वजनिक बांधकाम विभागानं हे स्पष्टीकरण दिलंय। यामुळे प्रचंड गदारोळ झाला की 150 कोटी रुपये चौंडी इथं कशाला खर्च केले जात आहेत आणि त्याचं हे स्पष्टीकरण। शेती मंत्री चव्हाण जे आहे त्यांनी हे जंगल राबवावं असं काम आहे असं सांगितलं। त्याची सुरुवात आपण बारामतीमध्ये केली। त्याचा आम्ही जवळपास वर्षाचा अभ्यास करतो आणि आम्ही आता या निष्कर्षाशी आलो की हे तंत्रज्ञान शेतीला उपयोगी आहे, अनेक क्षेत्राला उपयोगी आहे, आरोग्य मेडिकलला, फायनान्सला उपयोगी आहे, इंजिनिअरिंगला उपयोगी आहे, पण आमचा इंटरेस्ट कृषीमध्ये आहे आणि त्याची आम्ही सुरुवात जी केली ती ऊसापासून केली। पण साधारणतः लोकांची एक तक्रार असते, ऊस हे जास्त पाणी घेणारं पीक आणि ऊस फार दिवस राहतो। आज आमचा अनुभव असा आहे की एवढ्याच्या वर ऊसाला पाणी कमी लागतं 30%। त्याच्यानंतर ऊसाचा कालावधी हा 11 महिन्यापर्यंत येतो। तिथे सवलत आहे। तिसरी गोष्ट खत 30 ते 35% वाचतं आणि जमिनीचा फोड हा कायम राहतो आणि त्यामुळं या दृष्टीनं कृषी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी हे तंत्रज्ञान अतिशय फायद्याचं आहे। आणि म्हणून यापूर्वीच आम्ही बसून काही कार्यक्रम घेतले, काही ऊसाची पीक घेतली, शेतकऱ्यांना बोलून प्रत्यक्ष पीक दाखवलं आणि आता 1000 शेतकऱ्यांची निवड केली। त्यांच्यामध्ये हे पिकाचा कार्यक्रम आता आम्ही घेतला। पण आनंदाची गोष्ट आहे की शेतकऱ्यांच्यात अतिशय औत्सुक्य आहे। उत्पन्नावरचे 30-35 शेतकरी आणि साखर कारखान्याचे अध्यक्ष अरविंदराव भोगले आणि ते लोक आले होते आणि ते आता कृषीकर प्रतिष्ठानवर गेले का ते हेच वागत असतात। शेतकऱ्यांना औत्सुक्य आहे, त्याच्यात त्यांनी पुढाकार घ्यावा, आपल्या शेतीत त्याचा उपयोग करावा। सुरुवात ऊसाची असली तरीसुद्धा आनंद आहे की राज्य सरकारच्या वतीनं आणखी 5 पिकं आम्ही घेणार असं उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं। या गोष्टीचा फायदा शेतकऱ्यांना आणि राज्याला चांगला। साहेब, राज्यामध्ये